नमस्कार. एक उर्दू शेर आठवतोय आणि इथूनच मी उद्धव ठाकरेंच्या अवस्थाची कहाणी सांगायला सुरुवात करणार आहे. शिकायत मौत से नहीं अपनों से थी, शिकायत मौत से नहीं अपनों से थी. इकबाल नावाच्या शायराचा हा शेर आहे. शिकायत मौत से नहीं अपनों से थी इकबाल, जरा सी आंख क्या लगी, लोग कब्र खोदने निकल पडे. आपल्या माणसानी डोळा लागल्यावर मेला समजून कबर खोदायला घ्यावी तशी अवस्था अनेकांची झालेली असते. आणि हीच अवस्था राजकारणामध्ये आपल्याच माणसांच्याकडून अत्यंत हीन दीन आणि वाईट कोणाची झाली असेल तर ती उद्धव ठाकरेंची झाली आहे. म्हणून माझा आज बिचाऱ्या उद्धवची अवस्था अशी आहे. बिचारे उद्धव हा शब्द मी यासाठी वापरतोय की आपलं काही भलं होईल, आपलंच भलं होईल या अपेक्षेने आजूबाजूला गोळा केलेल्या माणसांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यात असे काही विचार घातले की त्या विचाराला पुढे नेता नेता उद्धव ठाकरेंची अवस्था कोणाला धरू, कुणाला सोडू, कोणासोबत जाऊ अशी झालेली आहे. अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणत एखाद्या म्हशीच्या शेपट्याला पकडून आपण हात सोडला तर आपण वाचू शकतो हा विचार न करता काट्याकुट्याच्या चिखलाच्या रस्त्यातून म्हशीच्या मागे फरफटत जाणारे जसे असतात तसेच उद्धव ठाकरे या राजकीय काट्याकुट्यातून राजकीय चिखल्यातून फरफटत जात आहेत हेही तितकंच सत्य आहे. एक ट्विट दाखवतो. ट्विट केलंय उद्धव ठाकरेंच्या खास माणसांनी, संजय राऊत यांनी. आता मला माहिती आहे संजय राऊत तोंड दाखवून बोलणं दाखवलं की तुम्हाला खूप राग येतो, पण म्हणून मी ट्विट दाखवतो यावेळेला. या ट्विटमध्ये संजय राऊतांनी भेट घेतल्याचं सांगितलंय ते शरद पवारांची. आता राऊतांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं ट्विट करून सांगावं आणि उद्धव ठाकरे यांना भेटले तरी ते कुठेच सांगू नये ह्याच्या इतकं जाऊ दे. काय खाती कणगीला गाती इरलेला आपल्याकडची म्हणच आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. यात पवारांचं कौतुक केलंय की उद्धव ठाकरेंची ठासली आहे मला कळत नाही. का लिहितात? शरद पवारांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या माणसाचं मला आश्चर्य वाटतं. आता पूर्ण महाराष्ट्रभर प्रवासाची तयारी चालू आहे, निवडणुकांची तयारी चालू आहे. म्हणजे घराबाहेर पडून शरद पवार याही वयात म्हणजे 85च्या पुढे आजारी असताना पुन्हा महाराष्ट्रभर दौरा करण्याची तयारी करतायत. हे लिहिता लिहिता संजय राऊतांनी त्या पूर्णविरामानंतर न लिहिलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो. शरद पवार याही वयात महाराष्ट्रात फिरायची तयारी करतायत आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून काय तुमचं तुम्ही समजा घरात बसून काय ते. आपला नेता नीट काम करत नसला की दुसऱ्याचं कौतुक करावं लागतं याची ही उत्तम उदाहरण. म्हणजे उगाच कसा तरणा बाणगडी आहे, कसा मस्त आहे, कसा रुबाबदार आहे हे दुसऱ्याविषयी बाई बोलू लागली की आपला नवरा कामाचा नाही एवढं लक्षात ठेवावं. तसंच काहीचं संजय राऊत यांनी शरद पवारांच्या बाबत केलेल्या ट्विटमध्ये दिसतं. काय उद्धव ठाकरेंची अवस्था ही मी तुम्हाला जरा ती अवस्था नीट समजावून सांगतो. राज्यसभा निवडणूक आली. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदार होत्या प्रियंका चतुर्वेदी, ज्या शिवसेनेच्या कोट्यातून खासदार झालेल्या होत्या. एकूण लागणाऱ्या कोट्याच्या 50% अधिक मतं उद्धव ठाकरेंच्याकडे होती. 32-33चा कोटा 20 उद्धव ठाकरेकडं, म्हणजे 16-17पेक्षा अधिक, कोट्यापेक्षा अधिक म्हणजे कोट्याच्या निम्म्यापेक्षा अधिक मतं एकट्या उद्धव ठाकरेकडे होती. काँग्रेस उद्धव ठाकरेलाही सपोर्ट करायला तयार होती. पण संजय राऊतांनी आपलं नाव न सांगता, आपल्या माणसाला करा न म्हणता शरद पवारांचं नाव सांगितलं आणि बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना काहीच म्हणता आलं नाही. म्हणजे तो एजंट असतो ना धुरंधरमधला, पाकिस्तानात पाठवलेला भारतीय माणूस जो सगळं तिथं बसून करून घेतो, तसं शरद पवारांनी पाठवलेला शिवसेनेतला एजंट
या स्वरूपात राऊतांनी काम केलं आणि शिवसेनेचा आणखी एक खासदार राज्यसभेत बसवण्याच्या ऐवजी शरद पवारांना नेऊन बसवलं. त्यासाठी काँग्रेसला सुद्धा कन्व्हिन्स करावं लागलं आणि काँग्रेसने आत्ता पाठिंबा देऊ, पुढे नाही जमायचं असं सांगून, पुढच्या जागा आम्हाला असं सांगून भागवून नेलं. आता पुन्हा वेळ आली ती बारामती आणि राहुरी या विधानसभातल्या पोटनिवडणुकांची. याही वेळी शरद पवारांच्या धोरणानुसार बारामतीत उमेदवार उभा करायचा नाही, सहानुभूती म्हणून उमेदवार द्यायचं नाही असं ठरवलं आणि मग उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देऊन टाकला. काँग्रेसने विचारलं, आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा का? मग याच वेळी गरज नसताना, म्हणजे बघा, शिवसेनेचं ऐकून काँग्रेसने राज्यसभेला ऐकायचं, विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या मध्ये ऐकायचं. आता तिसऱ्या वेळेला काँग्रेसचं ऐकावं लागेल ना. काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागेल विधान परिषदेसाठी, कारण 3 पक्षाला मिळून एकच जागा जिंकून देता येणार आहे. आता इथे शरद पवार काय खेळ करतात बघा. विधान परिषदेच्या निवडणुकांची कोणतीही चर्चा सुरू नसताना विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला शरद पवारांनी वाक्य टाकून दिलं, आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना. ज्या क्षणी शरद पवारांनी आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना म्हटलं, त्या क्षणी काँग्रेस जागी झाली आणि त्यांनी सांगितलं, आम्ही काय फक्त तुम्हाला पाठिंबा द्यायला जन्माला आलोत की काय? एकदा मुख्यमंत्री करा, एकदा खासदार करा, एकदा आमदार करा, आम्हाला काही नको का? काँग्रेस नुसता पाठिंबा देत बसणार आहे का? कारण काँग्रेसला हे माहीत आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये किती मतं फुटतील याची खात्री नाही. क्रॉस वोटिंग होऊ शकतं आणि अशी क्रॉस वोटिंग झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून आपला सदस्य निवडून आणू शकणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसने आपला पाठिंबा देण्याच्या ऐवजी विधान परिषदेवरच दावा सांगितला. किंबहुना, उद्धव ठाकरेंच्या शब्दात, किंबहुना शरद पवारांनी पाठिंब्याची केलेली घोषणा ही काँग्रेसनं जागं व्हावं यासाठीच केली होती. आता उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्याही मिनतवाऱ्या कराव्या लागणार आहेत, राष्ट्रवादीच्याही मिनतवाऱ्या कराव्या लागणार आहेत. एवढं सगळं कशासाठी? तर एका आमदारकीसाठी. उद्धव ठाकरेंना मला एवढंच सांगायचं आहे, उद्धवजी, आपण बाळासाहेबांच्या धोरणाने चालला असतात तर जास्त बरं झालं असतं. पित्याचे संस्कार विसरले की हा घोळ होतो. सत्तेवर आपण जाण्याचा मोह केला की लोकांच्या पाया पडावं लागतं आणि हे पाया पडावं लागू नये यासाठी बाळासाहेबांच्या विचारांवर जाण्याची आवश्यकता होती. तुम्ही तुमच्या विचारांच्या वर सुद्धा गेला नाही, तुम्ही दुसऱ्यांच्या विचारावर गेलात. म्हणून उद्धव ठाकरेंची अवस्था अशी होऊ लागली आहे, त्या पहिल्या सांगितलेल्या शेरसारखी. यांचे डोळे जरासे झाकले की लोकांनी संपलं असं घोषित करून थेट खोदायला घेतात. तशी काही अवस्था यांच्या जवळच्या माणसाकडून होते. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज